मी त्यांना विनंती करेन, ते आपल्याला पुढील वचनामध्ये मार्गदर्शन करतील. संदेश मंडलिक पाळक साहेब. येस, थँक्यू सो मच पाळक साहेब. माझी आशा आहे आपण सर्वजण ठीक असावे. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो आणि त्याचा गौरव करण्याकरिता तो नित्य आपणा सर्वांना तो सहाय्य करो. विशेष करून काही कारणामुळं लॅपटॉप मध्ये प्रॉब्लेम आला आणि त्यामुळं आता मोबाईलवर मी सुरू करत आहे. तर मला माहित नाही कसं शक्य होईल, परंतु मी प्रयत्न करत आहे. स्क्रीन शेअर केलेली आहे. माझी आशा आहे तुम्हाला सगळ्यांना ते दिसत असेल. दिसत आहे का? हा, येस, दिसतंय ब्रदर. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. पुन्हा एक वार आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही सुवर्ण वेळ त्या पवित्र प्रभूने आपल्या जीवनासाठी दिली. त्याच्या वचनाच्या सहभागितेमध्ये एकत्रित येण्याची, त्याबद्दल जिवंत आणि सामर्थ्य प्रभूला धन्यवाद आणि गौरव मिळो. त्याची स्तुती आणि प्रशंसा हो. विशेष करून आपण जो विषय आज अभ्यासणार आहोत तो विषय आहे पवित्र शास्त्राची विश्वसनीयता किंवा पवित्र शास्त्राची विश्वासयोग्यता. आणि ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राबद्दल विचार करतो तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्र हे असं एक पुस्तक आहे जे दैवी प्रगटीकरण आहे, जे जिवंत देवाने दिलेलं जणू काय आपल्याकरिता एक राज्य घटनाच आपण म्हणू शकतो, किंवा आपल्याकरिता देवाचा आदेश, देवाचं वचन, त्याच्या मुखातील ते शब्द आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाबद्दल विचार करतो तर देव विश्वसनीय आहे, तो कधी न बदलणारा आहे. त्याच प्रकारे त्याचं पवित्र वचन देखील विश्वसनीय आहे आणि ते कधी न बदलणारा आहे. ज्यावेळेस आपण दुसरे थेसलोनिकास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि वचन 3 पाहू, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल. पहा वचन काय सांगते. थेसलोनिकास दुसरे पत्र अध्याय 3 वचन 3. प्रभू विश्वसनीय आहे, तो आम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील. हे वचन अगदी स्पष्ट आहे. ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राच्या विश्वासयोग्यतेबद्दल विचार करतो तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्र हे विश्वसनीय आहे. का बरं? कारण ज्याने हे दिलेलं आहे तो विश्वसनीय आहे. देव विश्वसनीय आहे आणि म्हणूनच त्याच्या मुखातील हा शब्द आहे आणि म्हणूनच देवाचं वचन विश्वसनीय आहे. आणि त्याबद्दलच आपल्याला माहित आहे मत्तई 4:4 मध्ये आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस सैतानाद्वारे त्या ठिकाणी परीक्षा होत आहे ख्रिस्ताची, त्यावेळेस आपण पाहतो की ख्रिस्त त्याला वचनाद्वारेच दटावत आहे, वचनाद्वारेच त्याला सामोरा जात आहे. आणि त्यामधील एक वचन आपल्याला माहित आहे मत्तई 4:4, त्या ठिकाणी ख्रिस्त म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातील प्रत्येक त्या वचनाने तो जगेल. तर आपल्याला हे पाहायला भेटतं की पवित्र शास्त्र हे पवित्र देवाच्या मुखातील शब्द आहे आणि म्हणूनच तो देव विश्वसनीय आहे, तर त्याचं वचन देखील विश्वसनीय आहे. ज्यावेळेस आपण विश्वसनीयतेबद्दल विचार करतो किंवा विश्वास योग्यतेबद्दल विचार करतो तर त्यासाठी 2 शब्द आहेत मूळ भाषेमध्ये. विशेष करून इब्री भाषेमध्ये ॲमन असा शब्द वापरण्यात आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो आज्ञाधारक किंवा इमानदार. जो शब्द आहे ॲमन, तो खास करून विश्वास या शब्दापासून आलेला तो शब्द आहे. आणि आणखी पुढे ज्यावेळेस आपण ग्रीक मध्ये येतो आणि ग्रीक मधून ज्यावेळेस आपण मूळ जो शब्द आहे विश्वास याकरिता, तो पिस्टॉस अशा प्रकारचा शब्द आहे, जो आपल्याला विश्वासू, आज्ञाधारक, निष्ठावंत किंवा इमानदार याबद्दल आपल्याला तो आठवण करून देतो. आता ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राच्या विश्वासयोग्यतेबद्दल विचार करतो त्यावेळेस आपल्याला काही बाबी ज्या आहेत त्या समजणं गरजेचं आहे. आणि त्यातील पहिली बाब आपण पाहणार आहोत. का बरं पवित्र शास्त्र विश्वसनीय आहे? त्याचं पहिलं कारण आपण पाहणार आहोत आणि ते पहिलं कारण हेच आहे की पवित्र शास्त्र हे विश्वसनीय आहे कारण ते देवाच्या मुखातील शब्द आहे. मी अगोदरच तुम्हाला त्याबद्दल
परिचयामध्ये सांगितलेलं आहे, परंतु आता आपण पुन्हा त्यावर जास्त वेळ घालवणार आहोत. त्याकरिता जो आजचा संदर्भ आहे आपण तो वाचूया. स्तोत्र संहिता 19, स्तोत्र संहिता 19 आणि वचन 7 मी आपणा सर्वांकरिता वाचतो. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांस समंजस करीतो. का बरं देवाचं वचन पवित्र शास्त्र विश्वासयोग्य आहे? कारण ते वचन अगदी स्पष्ट रीतीने शिकवित की हे वचन कार्य करणार आहे. देवाचं हे वचन पुनरुज्जीवन करणार आहे मनाचं. आणि विशेष करून पवित्र शास्त्र हे विश्वसनीय आहे, कारण त्याचा उगम जो आहे तो कोणा माणसामध्ये नाही किंवा कोणी माणसाच्या दृष्टीने त्यांच्या विचाराने ते आलेलं नाही. ते कोणत्या निर्मितीमधून ते आलेलं नाही, तर खुद्द आपल्याला पाहायला भेटतं की त्या निर्माणकर्त्यामध्येच या पवित्र शास्त्राचा उगम आहे. कारण त्या जिवंत देवाच्या मुखातील हे शब्द आहे. आणि ज्या प्रकारे स्तोत्र 19 आणि वचन 7 मध्ये आपण पाहतो, त्या ठिकाणी परमेश्वराचं नियमशास्त्र तिथे म्हटलेलं आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्तोत्र 19 वचन 8 मध्ये याल, त्या ठिकाणी परमेश्वराची विधी अशा प्रकारचा शब्द प्रयोग वापरलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस वचन 9 मध्ये याल, वचन 9 तुम्हाला परमेश्वराचे भय हे हा शब्द प्रयोग तिथे वापरलेला आहे. वचन 7 मध्ये परमेश्वराचं नियमशास्त्र, वचन 8 मध्ये परमेश्वराचं विधी आणि वचन 9 मध्ये परमेश्वराचं भय. आणि हे तिन्ही शब्द प्रयोग जे आहेत ते पवित्र शास्त्राबद्दल मार्गदर्शन करणारे हे शब्द प्रयोग आहेत. आणि हे तिन्ही शब्द प्रयोग आपल्याला पवित्र शास्त्राचा उगम दाखवणारे आहेत. परमेश्वराचं नियमशास्त्र कुणाचा आहे? परमेश्वराचा आहे. परमेश्वराची विधी वचन 8 मध्ये सांगितलेलं आहे. विधी कुणाचे आहेत? परमेश्वराचे आहेत. परमेश्वराचं भय हे आपल्याला कुठून समजतं? त्याच्या वचनांमधून. हे तिन्ही शब्द प्रयोग आपल्याला हे शिकवितात की पवित्र शास्त्र हे देवाचं आहे, त्याच्या मुखातील तो शब्द आहे. आणि म्हणूनच देव विश्वसनीय आहे, आणि म्हणूनच त्याचं वचन देखील त्याच प्रकारे विश्वसनीय आहे. आणखी आपल्याला जर पवित्र शास्त्राच्या विश्वासयोग्यतेबद्दल शिकायचं आहे, तर 2 तिमोथी 3:16 सगळ्यांच्या परिचित हा संदर्भ आहे. ज्या ठिकाणी आपल्याला समोरची पहिलीच लाईन जी आहे 2 तिमोथी 3:16 मध्ये, ते अशा प्रकारचे आहे की प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे. प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे. प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित. ईश्वर प्रेरणेबद्दल विचार करत असताना ईश्वर प्रेरणा ही पवित्र शास्त्राचा उगम दाखवणारे आहे. पवित्र शास्त्राचं उगम स्थान काय आहे तो हा शब्द दाखवणारा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ईश्वर प्रेरणेबद्दल विचार करता, तर ईश्वर प्रेरणा हा जो शब्द आहे, जर तुम्ही मूळ भाषेमध्ये जाऊन या शब्दाचा अभ्यास कराल, तर त्या ठिकाणी थिओन्यूस्टॉस असा शब्द वापरलेला आहे. आणि थिओन्यूस्टॉस हा जो शब्द आहे तो 2 शब्दांद्वारे बनलेला शब्द आहे, थिओस आणि न्यूस्टॉस. आणि ज्यावेळेस तुम्ही ग्रीक भाषेमध्ये थिओस या शब्दाबद्दल विचार कराल, तर थिओस या शब्दाचा अर्थ होतो देव, आणि न्यूस्टॉस या शब्दाला श्वास घातलेला किंवा श्वास फुंकलेला. आणि ज्यावेळेस थिओन्यूस्टॉस हा शब्द तुम्ही एकत्रित कराल मूळ भाषेमध्ये, तर तो शब्द तुम्हाला पवित्र शास्त्रांचा उगम स्पष्ट करेल. म्हणजेच पवित्र शास्त्र जो आहे किंवा शास्त्रलेखांच्या मूळ हस्तलिखितांचा जो उगम आहे तो मानवामध्ये नाही, परंतु देवामध्ये आहे. हे देवाच्या मुखातील शब्द आहे, आणि तोच त्याच्या कराराबद्दल, अभिवचनाबद्दल, कार्याबद्दल, निर्णयाबद्दल ज्या प्रकारे तो विश्वसनीय आहे, त्याच प्रकारे त्याचं पवित्र वचन देखील विश्वसनीय आहे. आणि त्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं. आणि हेच आपलं पहिलं कारण आहे की का बरं पवित्र शास्त्र विश्वसनीय आहे. कारण मुळात ज्याने ते पवित्र शास्त्र दिलेलं आहे तो विश्वसनीय आहे, आणि म्हणूनच त्याची वचनं देखील विश्वसनीय आहेत. त्यानंतर दुसरं जे कारण आहे आजच्या विषयाअंतर्गत, त्याकडे आपण वळूया.
पवित्र शास्त्र विश्वासयोग्य आहे. का बरं विश्वासयोग्य आहे? पहिलं आपण पाहिलं की देवाच्या मुखातील ते शब्द आहे आणि म्हणून ते विश्वसनीय आहे. आता दुसरी बाब जी आहे ती हीच आहे. दुसरं कारण हे आहे, ते म्हणजे काय? का बरं ते विश्वसनीय आहे? कारण ते सजीव आहे, ते मृत नाही. पवित्र शास्त्र त्यातील वचन कार्य करणारे आहेत. आणि पहा, देवाचं वचन हे निर्जीव नाही, कारण ते जिवंत देवाच्या मुखातील शब्द आहे. आणि याच्याबद्दल तुम्ही इब्री 4:12 मध्ये तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने शिकायला भेटेल, ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे, देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणार आणि मनातील विचार व हेतू यांचं ते परीक्षक असा आहे. आणि मग तुम्ही या सर्व वचनांकडे पाहून मग तुम्ही स्तोत्र 19 आणि वचन 7 कडे याल. तर स्तोत्र 19 आणि वचन 7 आपल्याला हे शिकवेल की देवाचं वचन कशा प्रकारे सजीव आहे, कार्य करणारा आहे, निर्जीव नाही. पहा वचन 7 काय सांगतं. परमेश्वराचे नियमशास्त्र, स्तोत्र 19 वचन 7, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांस समंजस करीतो. इथं पहिली गोष्ट सांगितलेलं आहे, ते मनाचं पुनरुज्जीवन करीत, आणि दुसरी बाब सांगितलं ते भोळ्यास समंजस करीत. या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या जणू काय अशा प्रकारे दाखवत आहेत, जणू काय एखादा शिक्षक आहे आणि तो विद्यार्थ्यांना काय करत आहे, योग्य मार्ग दाखवत आहे, योग्य रीतीने त्यांना तो शिक्षण देत आहे, प्रशिक्षण देत आहे. आणि मग शिक्षकाकडे पाहत असताना तो निर्जीव नाही ना, नसतो ना, आहे की नाही? त्याच प्रकारे देवाचं वचन आहे, जे सजीव आहे, ते निर्जीव नाही. आणि त्याबद्दलच आपल्याला इथं शिकायला भेटतं. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण इथं मनाचं पुनरुज्जीवन या शब्दाबद्दल जर विचार केला, स्तोत्र 19 आणि वचन 7 मध्ये सांगितलेलं आहे की देवाचं वचन काय करतं, मनाचं पुनरुज्जीवन करतं. आणि ज्यावेळेस आपण पुनरुज्जीवनाबद्दल विचार करतो, त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर मनुष्याच्या मनाची स्थिती काय आहे हे समजणं गरजेचं आहे. का बरं त्याला त्याच्या मनाच्या पुनरुज्जीवनाची गरज आहे? त्याचं कारण हे आहे, पवित्र शास्त्र आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने शिकवितं की मनुष्य जो आहे त्याच्या मनातील विचार तर एकसारखे वाईट असतात म्हणे. उत्पत्ती जर तुम्ही पाहिलं, उत्पत्ती मला असं वाटतं 5वा अध्याय, त्यामध्ये शिकवलेलं आहे, स्वतः देवाचे जे शब्द आहेत की बालपणापासून त्याच्या मनातील विचार तर वाईट असतात. त्यानंतर तुम्ही संदेष्टांच्या पुस्तकामध्ये आले, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, मानवाचं हृदय असाध्य रोगाने ते ग्रस्त आहे. त्याचा भेद कुणाला कळतो? ते भ्रष्ट आहे, बहकलेलं आहे. रोमकरास पत्र शिकवितं की ते मूर्ख आहे, जे जिवंत देवाला शोधण्याऐवजी ते जिवंत देवाच्या विरुद्ध वागणारा आहे. इफिसकारास पत्र शिकवितं की मानवाची स्थिती हीच आहे की तो आपल्या अपराधामध्ये आणि पातकामध्ये मेलेला आहे. आणि पहा, ही स्थिती जी आहे ती देवापासून दुरावलेली स्थिती प्रगट करते. मनुष्याचं मन इतकं भ्रष्ट आहे की तो चांगलं स्व इच्छेने कधीच करू शकत नाही. त्याच्या मनातील विचार दुष्टतेने भरलेले आहेत. आणि पहा, म्हणूनच तो देवाच्या गौरवाला उणे पडलेला आहे, नाशास पात्र आहे आणि पापात आणि अपराधात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तो मेलेला आहे. आणि पहा, हेच आपल्याला मनुष्याला तारणाऱ्याची गरज स्पष्ट करणारे आहे. आणि पहा, बघ असा हा भ्रष्ट, पापी, दुष्ट मनुष्य जो जिवंत देवाच्या विरुद्ध वागणारा, जो बिलकुलच त्याच्या समोर उभं राहण्यास लायकीचा नाही, जो त्याच्या गौरवाला उणा पडलेला आहे, अशा त्या मानवावर कशा प्रकारे देव कृपा करतो आणि कशा प्रकारे हा मनुष्य वाचला जाऊन त्या जिवंत देवासमोर उभा राहू शकतो, त्याचं एकच आणि एकच उपाय आहे, तो केवळ तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, जो आपल्यासारख्या या पाप्यांकरिता या भूतलावर आला आणि आपल्या बदली त्याने देवाचा तो पवित्र क्रोध त्याने स्वतः शमविलेला आहे. तो आपल्याकरिता पाप असा झाला, तो निर्दोष निष्कलंक असतानाही, जेणेकरून आपण त्याचं नीतिमत्व असं व्हावं.
तारण ज्यावेळेस आपण तारणाबद्दल विचार करतो, तर लक्षात घ्या, तारण देवाच्या कृपेने आहे त्याच्या निवडलेल्यांना, विश्वासाने. आणि पहा, विश्वास केवळ तारणाऱ्या ख्रिस्तावर आणि तारण केवळ देवाच्या गौरवासाठी आहे. आणि ज्यावेळेस आपण या तारणाबद्दल विचार करतो, तर त्या तारणाबद्दलच पुनरुज्जीवन हा जो शब्द आहे तो आपल्याला आठवण करून देणारा आहे. आणि पहा, दुसरी बाब म्हणजे एकतर जो तारलेला नाही अशा व्यक्तीला देवाचं वचनच काय करतं, त्याच्या महान सामर्थ्याने ते तारतं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या वचनाद्वारे, त्याच्या महान सुवार्तेने तो एका पाप्याचं तारण होतं. आणि दुसरीकडे जो तारलेला व्यक्ती आहे त्याचं नवीनीकरण नित्य त्याच्या वचनाद्वारे होतं. मग पुनरुज्जीवन या वचनाबद्दल, या शब्दाबद्दल विचार करत असताना, पुनरुज्जीवन हा शब्द अशा प्रकारचा आहे की देवाचं वचन परिवर्तित करतं, पुनर्निर्माण करणं, नवीकरण करणं. पवित्र शास्त्र हे जणू काय परिवर्तित करतं. हे आपल्याला पवित्र शास्त्राद्वारे शिकायला मिळतं. सुवार्तेचं सामर्थ्य हे आहे, ते मनुष्याचं जीवन परिवर्तित करतं देवाच्या इच्छेने, देवाच्या गौरव असतो. आणि पहा पुढे वचन 7 मध्ये आणखी पुढे काय सांगितलेलं आहे, ते भोळ्यांना समंजस करतं. भोळ्यांना समंजस करणं म्हणजे काय आहे? भोळ्यांना समंजस करणं म्हणजे जे अज्ञानी व चटकन फसणाऱ्या जो व्यक्ती आहे, जे शिक्षण येईल त्याला तो बळी पडतो, जे वाटल, जे समोर दिसेल त्याला तो बळी पडतो, अशा लोकांबद्दल बोललेलं आहे. अशा लोकांना खोट्या शिक्षणापासून ते वाचवितं, भोळ्यांना समंजस करतं. याचा अर्थ असा होतो. वचन 8 मध्ये काय सांगितलेलं आहे, परमेश्वराची विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. पहा, पहिली बाब आपण शिकलो की ते मनाचं पुनरुज्जीवन करतं, म्हणजे ते परिवर्तित करतं देवाचं वचन. दुसरी बाब वचन 8 आपल्याला शिकवितं, हृदयाला ते आनंदित करतं. दुसरी बाब वचन 7 मध्ये भोळ्यांना ते समंजस करतं. वचन 8 मध्ये आपण पाहिलं, हृदयाला ते आनंदित करतं. मग हृदयाला आनंदित कशा प्रकारे करतं देवाचं वचन? जे दुःखित आहेत, जे भयभीत झालेले आहेत, जे चिंतित आहेत, जे शंका कुशंका घेऊन आपलं जीवन जगत आहेत, अशांना ते प्रोत्साहित करतं. अशांना ते अशा स्थितीमध्ये आनंद देतं, सांत्वना देतं आणि देवाकडे पाहण्यास शिकवितं. वचन 8 आणि त्याचा दुसरा भाग काय सांगते बघा, परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. नेत्रांना प्रकाश देणं म्हणजे काय आहे? देवाचं वचन आपल्या जीवनातील आत्मिक व नैतिक अंधकार नाहीसं करतं. पहा वचन 9 आणखी पुढे काय शिकवितं, परमेश्वराचं भय शुद्ध आहे. इथं भय जो शब्द वापरण्यात आलेला आहे, तो भय हा शब्द अशा प्रकारचा नाही, एखादा हिंस्र श्वाप तुमच्या समोर आलाय आणि मग तुम्ही घाबरून गेलात, नाही का? ती भीती हे नाही. तर भय हा जो शब्द आहे, अ, परमेश्वराच्या वचन जे आहे, विशेष करून त्याचा आदरयुक्त सन्मान करणं, ज्यामुळे आम्ही देवाला सन्माननीय उपासना देऊ शकतो. त्याच्याबद्दल आपल्याला वचन 9 जे आहे ते मार्गदर्शन करतं. वचन 9 त्याचा दुसरा भाग जो आहे, तिथे काय सांगितलंय, परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथै न्याय आहेत. आता ज्यावेळेस आपण निर्णयाबद्दल विचार करतो, तर निर्णय म्हणजे आपल्याला माहित आहे, फैसला करणारा आहे, देवाचं वचन निवाडा करणारा आहे. ते स्पष्ट मत प्रगट करतं, निष्कर्षास ते घेऊन जातं. आणि पहा पुढे काय सांगितलंय, परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. इथं सत्य हा जो शब्द प्रयोग आहे, तो आपल्याला काय शिकवितं, की देवाचं वचन हे सात्विक, प्रामाणिक, अगदी सरळ आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात किंवा कोणत्याही प्रकारचं चुकीची भावना काहीच नाही. वचन 11 जर तुम्ही पाहिलं, विशेष करून वचन 9 मध्येच ते सर्वथै न्याय आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचे निर्णय सत्य व ते सर्वथै न्याय आहेत, ज्यावेळेस हे सर्व शब्द तुम्ही एकत्रित घ्याल आणि मग तुम्ही पाहाल, त्यावेळेस तुम्हाला हे शिकायला भेटल, की देवाचं वचन जे आहे ते सात्विक आहे, जे आपल्या जीवनाचं मूल्यांकन करण्याकरिता देवाचा मापदंड आहे.
आणि ज्यावेळेस आणखी तुम्ही वचन 11 ते 13 जर तुम्ही पाहाल, तर तुम्हाला वचन 11 काय सांगते पहा. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. पुढे देवाचं वचन जे आहे ते आपल्याला बोध करतं. वचन 12 आणि 13 पहा. वचन 12 आणि 13 काय म्हणतं? स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकांपासून अलिप्त राहील. पहा वचन 12, 13 ही वचनं आपल्याला शिकवितं की देवाचं वचन जे आहे ते आपल्याला पापाची जाणीव करून देतं, खात्री करून देतं. आणि ही सर्व जी वचनं आहेत आतापर्यंत आपण वाचली आणि या सर्व वचनांकडे पाहिलं, तर तुम्हाला अशा प्रकारे जाणवेल की जणू काय वचन कशा प्रकारे कार्य करतं. आणि हे वचन आपल्याला हे स्पष्ट करतं की देवाचं वचन जे आहे ते सजीव आहे, ते निर्जीव नाही, ते कार्य करणारं आहे. ही सर्व वचनं अगदी स्पष्ट करतात. आणि मग ही वचनं आपल्याला दुसरं कारण देतात देवाच्या वचनाची विश्वसनीयतेबद्दल. आणि ते कारण म्हणजे हेच आहे की देवाचं वचन आहे कारण ते सजीव आहे, ते कार्य करणारं आहे, ते निर्जीव नाही. तिसरी जी बाब आहे या विषयाअंतर्गत ती हीच आहे की देवाचं वचन विश्वसनीय आहे किंवा विश्वासयोग्य आहे. त्याचं कारण हेच आहे, कारण ते परिपूर्ण आहे. का बरं देवाचं वचन विश्वासयोग्य आहे? कारण ते परिपूर्ण आहे. त्याचं कारण हेच आहे की ते परिपूर्ण गौरवी त्रैक देवाच्या अधिकाराने विशेष करून ते आलेलं आहे. आणि त्या वचनाच्या अधिकारामागे त्रैक देव अधिकाराने उभा आहे. हे देवाचा प्रगट झालेला अधिकार आहे, जो तंतोतंत पालन करण्याकरिता देवाच्या वचनामध्ये विशेष करून पूर्णता दिलेला तो आहे. आणि विशेष करून ख्रिस्ती लोकांकरिता हा सर्वोच्च आणि अंतिम अधिकार आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जो सर्वोच्च आणि अंतिम अधिकार स्वतः त्या महान निर्माणकर्त्याद्वारे देण्यात आलेला आहे. आणि त्या निर्माणकर्त्याद्वारेच तो बंधनकारक कराराचा शब्द म्हणून आपल्याकरिता तो दिलेला आहे. आणि अगदी सरळ आहे. आणि पहा पुन्हा एक वार आपण वचन 7 ते 9 यामधून पाहणार आहोत की देवाचं वचन कशा प्रकारे परिपूर्ण आहे. पहा वचन 7 आपल्याला शिकवितं परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. इथं नियमशास्त्र हा जो शब्द प्रयोग वापरण्यात आलेला आहे, तो शब्द प्रयोग आपल्याला शिकवितं की शिक्षणात्मक निर्देश व सूचना देणारा आहे. परिपूर्ण हा जो शब्द आहे तो आपल्याला पवित्र शास्त्राची सिद्धता, परिपूर्णता त्याबद्दल शिकवितं. आणि परिपूर्णता म्हणजेच त्यामध्ये काहीच उणं नाही, ते सिद्ध आहे, ते अपयशी होणार नाही, ते सक्रिय आहे. त्याबद्दल आपल्याला ही वचनं जे आहे आणि विशेष करून हा जो शब्द प्रयोग आहे तो आपल्याला मार्गदर्शन करतो. वचन 7 आणि त्याचा दुसरा भाग जो आहे त्यामध्ये काय सांगितले बघा, परमेश्वराचे निर्बंध विश्वसनीय आहे. परमेश्वराचे निर्बंध विश्वसनीय आहे. विश्वसनीय हा जो शब्द आहे या ठिकाणी त्याचा अर्थ हेच आहे की ते परिपूर्ण आहे. म्हणजेच देवाचं वचन विश्वासयोग्य आहे, भरोसेमंद ते आहे, निश्चित ते आहे, यात काही कमी जास्त होणार नाही, ते कधीही बदलणार नाही, कारण देव कधीच बदलत नाही. वचन 8 मध्ये पुन्हा एक वार परमेश्वराचे विधी सरळ आहेत. इथं विधी हा जो शब्द आहे आपल्याला माहित आहे की जे आपल्याला याबद्दल शिकवितं की दैवी नियम किंवा मार्गदर्शिका जी आपल्याला आपलं चरित्र योग्य ठेवण्याकरिता जणू काय देण्यात आलेले आहे. विधी सरळ आहेत. सरळ म्हणजे सत्य मार्ग दाखवणारं व योग्य दिशा देणारं आहे वचन. आणि तुम्ही ज्यावेळेस वचन 8 त्याचा दुसरा भाग पाहाल तर तुम्हाला हे शिकायला भेटल की परमेश्वराची जी आज्ञा आहे ती चोख आहे. हे वचन सुद्धा आपल्याला पुन्हा त्या जिवंत देवाच्या वचनाबद्दल शिकवितं. त्याची आज्ञा म्हणजे बंधनकारक व अपर्यायी दैवी आदेश, आज्ञा त्याचा अर्थ होतो. चोख म्हणजे देवाचं वचन सुस्पष्ट आहे
ते रहस्यमय नाही किंवा गोंधळात टाकणारं ते नाही, मती धुंद ते करणारं नाही, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि पहा वचन 9 त्याचा दुसरा भाग काय शिकवितं, परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. निर्णय आपल्याला माहित आहे, फैसला करणारं, निवाडा करणारं, स्पष्ट मत प्रगट करणारं आणि निष्कर्षास नेणारं ते आहे. सत्य म्हणजे प्रामाणिक आणि सात्विक ते आहे. आणि पहा, ही जी वचनं आतापर्यंत आपण वाचलेली आहेत, ही सर्व वचनं आपल्याला समोरचं ते कारण देत आहे. तिसरं कारण ते म्हणजे हेच, की का बरं देवाचं वचन विश्वसनीय आहे? कारण ते परिपूर्ण आहे आणि त्याची परिपूर्णता ही सर्व वचनं प्रगट करणारे आहेत आणि त्याच्याबद्दलच आपल्याला इथं शिकायला भेटतं. त्यानंतर चौथी जी बाब आहे किंवा चौथं जे कारण आहे आजच्या विषयाअंतर्गत, ते हेच आहे, की पवित्र शास्त्र विश्वासयोग्य आहे. कारण ते देवाचं अंतिम व पुरेसं प्रगटीकरण आहे. ते देवाचं अंतिम व पुरेसं प्रगटीकरण आहे. लक्षात घ्या, देवाचं वचन हे पुरेसं आहे. ज्या प्रकारे तुम्ही वचन 7, वचन 12 आणि वचन 8 आणि वचन 10 जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला ही वचनं शिकायला भेटतील. पहा वचन 7 सांगतं, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देते. वचन 10 ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत. मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा ते गोड आहे. वचन 12 पहा. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. ही सर्व वचने ज्यावेळेस तुम्ही पाहाल, ही वचनं तुम्हाला देवाच्या वचनाची अंतिमता आणि पुरेसपण देखील प्रगट करतील. देवाचं वचन पुरेसं आहे, ते अंतिम सत्य आहे, जे देवाच्या आपल्याला पाहायला भेटतं, की लिखित प्रगट झालेल्या पवित्र शास्त्रामध्ये आपण ते पाहतो. आणि विशेष करून हे असामान्य, पवित्र व तारणदायी प्रगटीकरण आहे, जे जिवंत देवापासून आलेला आहे. आणि पहा, ज्यावेळेस या पवित्र शास्त्राकडे आपण पाहतो आणि मग अतिरिक्त प्रगटीकरणाची आपण मागणी करतो, तर आपण जिवंत देवाचा आदेश नाकारणारे आहोत. देवाचा शब्द, त्याचा विरोध आपण करणारे आहोत. कारण जे अतिरिक्त प्रगटीकरणाची मागणी करतात, ते दुसऱ्या पवित्र शास्त्राची मागणी करतात. आणि त्यांच्या अशा वागण्यानं आपल्याला पाहायला भेटतं, की अगदी स्पष्ट होतं, की आमच्यासाठी ही जी पवित्र वचनं आहेत, ही पुरेशी नाही. देवा तू आम्हाला आणखी दे. आम्हाला आणखी लागतंय. आम्हाला आणखी प्रगटीकरण तू दाखव. आम्हाला हे वचन तू दिलंस, ते पुरेसं नाही. परंतु देवाचे प्रिय लेकरांनो, तसं नाही. वचन 7 आणि वचन 12 हे आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने शिकवितं, की देवाचं वचन आपल्या तारणाकरिता पुरेसं आहे. का बरं? कारण देवाचं वचन आपल्याला त्या तारणाऱ्याबद्दल शिकवितं. त्या तारणाऱ्या ख्रिस्ताकडे घेऊन जातं. आणि पहा, ख्रिस्त ज्या प्रकारे आपल्या तारणाकरिता पुरेसा आहे, त्याच प्रकारे देवाचं वचन देखील आपल्याकरिता पुरेसं आहे. देवाचं वचन आपल्याला पातकांपासून दूर राखण्याकरिता पुरेसं आहे. बघा वचन 13, तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. देवाचं वचन आपल्याला पातकांपासून दूर राखण्यास सहाय्य करतं. वचन 8 ते 10 तुम्ही ज्यावेळेस पाहाल, तर हे वचन आपल्याला हे शिकवितं, की ज्या प्रकारे ख्रिस्त आपल्या तारणाकरिता पुरेसा आहे, त्याचप्रमाणे देवाचं वचन पवित्रीकरणाकरिता, जीवनास सुभक्तीस पवित्र शास्त्र जे आहे, ते पुरेसं आणि अंतिम सत्य आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचा अधिकार केवळ देवाचं वचन आहे. मंडळीचा अधिकार कोणी पाळक, कोणी दुसरा अधिकारी नाही, तर केवळ आणि केवळ देवाचं वचन आहे. जी मंडळी देवाचं वचन नाकारते, देवाच्या वचनाचा अधिकार नाकारते, ती मंडळी भ्रष्ट आहे. ती मंडळी नष्ट होण्याच्या मार्गास आहे. आणि म्हणूनच देवाच्या वचनाशिवाय आपल्यासाठी पर्याय नाही. आपल्याला जर वाटतंय की देवाने आमच्याशी बोलावं, तर नक्कीच देवाचं वचन उघडा आणि वाचा. देव तुमच्याशी बोलतो. का बरं? कारण हे देवाच्या मुखातील शब्द आहे, जे पुरेसा आहे. वचन 10 काय शिकवितं?
की पहा, सोन्यापेक्षा बावन्न कशी सोन्याच्या राशीपेक्षा ते इष्ट आहे. सोन्यापेक्षा बावन्न कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट, मधापेक्षा ते इष्ट आहे. हे वचन आपल्याला हे शिकवितं की देवाचं वचन अनमोल आहे. सोन्यापेक्षा बावन्न कशी सोनं, आणि त्याच्यापेक्षा ते इष्ट म्हणजे ते शिकवितं वचनाची अनमोलता. आणि पहा, मधापेक्षा गोड हे वचन आपल्याला हे शिकवितं की वचनातील जी संपन्नता आहे, आपल्या हृदयाला ते आनंदित करणारे आहे, समाधानी करणारे आहे, ती पोषित करणारे आहे. आणि म्हणूनच हे अगदी स्पष्ट आहे की देवाचं वचन हे विश्वसनीय आहे आणि हे अगदी सरळ आहे. पुढची जी बाब आहे, पुढचं जे कारण आहे देवाच्या वचनाच्या विश्वासयोग्यतेबद्दल, ते हेच आहे की पवित्र शास्त्राच्या विश्वासयोग्यतेचं अंतिम ध्येय. आता आतापर्यंत आपण कारण पाहिली का बरं देवाचं वचन हे विश्वसनीय आहे. कारण आपण पाहिलं की त्या शास्त्रलेखांच्या मुळाशी देव कार्य करणारा आहे. देवच त्याचं उगमस्थान आहे. देवाच्या मुखातील शब्द ते आहे, म्हणून ते विश्वसनीय आहे. दुसरी बाब आपण शिकलो की ते सजीव आहे, म्हणून ते विश्वसनीय आहे. तिसरी बाब आपण शिकलो की ते परिपूर्ण आहे, म्हणून ते विश्वसनीय आहे. चौथी बाब जे आत्ताच आपण पाहिलेलं आहे की ते पुरेसं आणि अंतिम सत्य आहे देवाकडून मिळालेलं, आणि ते अंतिम सत्य आहे आणि ते अगदी सरळ आहे की ते विश्वसनीय आहे. आता पवित्र शास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे? वचन तुम्ही जर 1 ते 6 वाचलं तर पहा, खर तर स्तोत्र 19 जे आहे ते खूप सुंदर रीतीने प्रगटीकरणाबद्दल शिकवितं, देवाच्या प्रगटीकरणाबद्दल. आणि पहिले जर तुम्ही, मला असं वाटतं 1 ते 6 ही वचन पाहिले तर ती वचन सर्वसाधारण प्रगटीकरणाबद्दल तुम्हाला शिकवितील. आणि तुम्ही 7 ते 14 ही वचन पाहिली तर ती तुम्हाला विशेष प्रगटीकरणाबद्दल मार्गदर्शन करतील. आणि सर्वसाधारण प्रगटीकरण देवाचं ते काय आहे ते वचन तुम्हाला 1 ते 6 मध्ये शिकायला भेटेल. पहा, वचन 1 काय सांगतं? स्तोत्र 19 वचन 1. आकाश देवाचा महिमा वर्णित, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवित, दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करीते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्यांनी मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. पहिली 6 वचन आपल्याला सर्वसाधारण प्रगटीकरणाबद्दल मार्गदर्शन करते. ते सर्वसाधारण प्रगटीकरण म्हणजेच देवाने स्वतःला त्याच्या निर्मितीमधून प्रगट केलं. त्याची निर्मिती, त्याचं गौरव प्रगट करते. आपण ज्यावेळेस ह्या निर्मितीकडे पाहतो की पहा, ही निर्मिती किती सुंदर आहे, अद्भुत आहे. आणि मग त्याकडे पाहत असताना नक्कीच आपल्याला निर्माणकर्त्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे आपोआप झालेलं नाही. देवाचं वचन अगदी स्पष्ट शिकवितं की याला घडवणारा तो महान निर्माणकर्ता प्रभू आहे. त्याने हे घडवलेलं आहे अवघं विश्व आणि सर्व काही. आणि नक्कीच त्या जिवंत देवाचं गौरव निर्मिती जे आहे ते प्रगट करते. तुम्ही मत्तई 6 आणि वचन 13 जर पाहिलं, ज्या ठिकाणी प्रभूने शिकवलेली प्रार्थना, तिचा शेवट अशा प्रकारे आहे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. हे वचन आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने शिकवतं, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव केवळ त्याचंच आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही या वचनांकडे याल आणि तुम्ही इथं पाहाल वचन 14 आणि विशेष करून वचन जर तुम्ही 19 कडे जर तुम्ही लक्ष दिलं तर ही वचन तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने शिकवेल की निर्मिती त्याचं गौरव प्रगट करतं. सर्व निर्मिती त्याचं गौरव प्रगट करतं. आणि मग नक्कीच वचनाचं अंतिम ध्येय हेच आहे, जिवंत देवाचं गौरव. सर्वस्वाचं ध्येय हेच आहे की देवाचं गौरव.
मग या विषयाच्या शेवटी आपण येत असताना आपल्या जीवनाकरिता यातून मग काय लागू करणं आहे? आपल्याला पवित्र शास्त्राचं नित्य महत्व समजणं गरजेचं आहे. काही लोक फक्त पवित्र शास्त्र आठवड्यातून एकदाच घेतात आणि ठेवून देतात तेवढ्या पुरतच, नाही का? त्याच्याकडे पुन्हा आठवडाभर ते ढुंकूनही पाहत नाहीत. काही लोकांना वचन वाचण्याची बिलकुलच आवड नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, ही भयंकर बाब आहे. जर तुम्ही देवाचं वचन ऐकत नाही, देवाचं वचन तुम्ही वाचत नाही, देवाच्या वचनाचं तुम्ही लागूकरण करत नाही, तर तुम्ही अजूनपर्यंत देवापासून दुरावलेले आहात. कारण तारलेला व्यक्ती त्याला वचनाची अनमोल समजल्याशिवाय राहणार नाही, कारण हे देवाच्या मुखातील शब्द आहे. आणि म्हणूनच देवाच्या प्रिय लेकरांनो, मग शेवटी येत असताना या देवाच्या वचनाला आपण योग्य प्रतिसाद कसा देऊ शकतो? तो याच प्रकारे की जिवंत देवाचं वचन तुम्ही वाचा नित्य. जिवंत देवाचं वचन ऐका. देवाच्या वचनाचं नित्य लागूकरण करा. देवाच्या वचनाची घोषणा करा आणि देवाचं वचन गा. हीच वचनं आपल्याकरिता सर्वश्रेष्ठतेमध्ये त्या महान जिवंत देवाचं गौरव करण्यास आपल्याला शिकवणारे आहे आणि त्याची महिमा प्रगट करण्यास ते पुरेसं आहे. ख्रिस्ताचं गौरव प्रगट करण्यास ते पुरेसं आहे. ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये ते घडवणारा आहे आणि पहा, त्या सार्वकालिकतेबद्दल आशा देणारं ते आहे. आपल्या आनंदामध्ये आपला आनंद द्विगुणित करणारं ते आहे. आपल्या दुःखामध्ये आपल्याला सांत्वन देणारं ते आहे. ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल की अरे मी आता एकटा आहे, त्यावेळेस ते आपल्याला आधार देणारा आहे. ज्यावेळेस आपण पूर्णपणे तुटलेलो असू, त्यावेळेस ते पुन्हा आपल्याला सबळ करणारा आहे. असे जिवंत देवाचं वचन आहे. त्याच्याच अधीन आपल्याला होणं गरजेचं आहे. प्रभू परमेश्वर करो हे वाचलेलं वचन आपणा सर्वांच्या जीवनाकरिता आशीर्वादित करो आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालण्याकरिता त्याची कृपा आणि त्याची दया तो पुरो.